श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये कर्माचे काय सिद्धांत सांगितले आहेत, कर्माबद्दल ते काय, त्यांचं मत काय आहे, ते कर्माबद्दल काय बोलतात, ते कर्माबद्दल काय सांगतात, याबद्दल आपण चर्चा करत आहोत. आता कर्म हे शरीरानं होत असतं, म्हणून कर्मामध्ये शरीराला फार महत्त्व आहे. शरीर निरोगी असावं, सुदृढ असावं, बलवान असावं, सशक्त असावं. मग शरीर चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे? श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. श्रीकृष्ण महाराज म्हणतात शरीर सुदृढ ठेवण्यासाठी युक्त आहार घेतला पाहिजे, युक्त विहार केलं पाहिजे, कर्माच्या चेष्टा पण युक्त केल्या पाहिजेत. अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजांनी शरीर सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. कशा प्रकारे आपण शरीर सुदृढ ठेवू शकतो हे श्रीकृष्ण महाराज या अगोदरच्या श्लोकामध्ये वर्णन करतात. आता शरीर सुदृढ हे कर्माचं मूळ आहे. जसं इमारत बांधताना पाया मजबूत असावा लागतो, त्याप्रमाणे कोणतंही कर्म करण्यासाठी शरीर सुदृढ असावं लागतं. शरीर निरोगी असेल, सुदृढ असेल तर सर्व कर्म होतात. तर याबद्दल आपण उहापोह केला, चर्चा केली. आता कोणते कर्म करावेत, कोणते करू नये आणि कोणते कर्म नित्य करावेत याबद्दल श्रीकृष्ण महाराजाचं काय मत आहे ते आपण पाहू. ते काय म्हणतात? यज्ञदानतपः यज्ञदानतपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्. म्हणजे यज्ञ, दान, तप हे कर्म जे कर्म आहेत त्याचा त्याग करू नये, ते कर्म केलेच पाहिजेत. यज्ञोदान तपश्चैव पावनानि मनीषिणां. म्हणजे यज्ञ, दान, तप हे ज्ञानी मनुष्याला पावन करणारे आहेत. म्हणजे हे जे कर्म आहेत हे कर्म केलेच पाहिजेत, याचा त्याग करू नये. आता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरमध्ये काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्या प्रकारे मनुष्य चालणे सोडत नाही, किंवा जेवण करण्याचं सोडत नाही, किंवा श्वासोश्वास घेण्याचं सोडत नाही, एखादी नदी समुद्राला मिळेपर्यंत सतत वाहते, तशा प्रकारे मनुष्याने हे कर्म करावेत. यज्ञ, दान आणि तप हे कर्म करावेत असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तर आता आपण थोडक्यात पाहू यज्ञ कशाला म्हणावे, दान म्हणजे काय, नंतर तप म्हणजे काय. शास्त्रानं यज्ञाच्या बऱ्याच व्याख्या केलेल्या आहेत. यज्ञ कशाला म्हणतात हे शास्त्रानं बरंच उहापोह केलेला आहे. त्याचा सार असा आहे, मुख्य सार असा आहे की जे शास्त्रानुसार जे कर्म केलं जातं, शास्त्रानुसार जे शुभ कर्म केलं जातं त्यास यज्ञ म्हणतात. आणखीन एक व्याख्या आहे महत्त्वाची आहे, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे काही मनुष्य कर्म करतो त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. ही यज्ञाच्या बऱ्याच व्याख्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत, परंतु हे त्याचा सार असा आहे की शास्त्रानुसार जे कर्म शुभ कर्म केलं जातं, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे कर्म केलं जातं त्यास यज्ञ म्हणतात. सहसा सर्वसाधारण आपण काय करतो की जे हवन केलं जातं, म्हणजे अग्नी पेटवला जातो, अग्नी प्रज्वलित केला जातो, मंत्र म्हणले जातात आणि आहुती दिली जाते, त्यास आपण यज्ञ म्हणतो. ते एक यज्ञच आहे, परंतु त्याला हवन म्हणतात. ते अग्नी
प्रज्वलित करून मंत्र म्हणून आहुती देऊन जे केलं जातं, कर्म केलं जातं त्यास हवन म्हणतात. ते मुख्य यज्ञ नाही आहे, ते एक प्रकारचं यज्ञ आहे, परंतु यज्ञाची व्याप्ती फार मोठी आहे. जे काही शास्त्रांनं सांगितलेलं आहे त्यानुसार जे शुभ कर्म आपण करतो, भगवंताच्या प्राप्तीसाठी जे कर्म करतो त्यास यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञाचे बरेच प्रकार शास्त्राने सांगितलेले आहेत. जशा प्रकारे द्रव्ययज्ञ आहे, दान देणे हे एक प्रकारचं यज्ञच आहे. नंतर ज्ञान ग्रहण करणे हे सुद्धा एक यज्ञ आहे. जपयज्ञ, जपयज्ञाची तर महती भगवंत श्रीकृष्णाने फार गायलेली आहे. ते काय म्हणतात, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. अर्जुनाला ज्यावेळेस आपल्या विभूती सांगत असतात त्यावेळेस म्हणतात की यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे यज्ञामध्ये मी जपयज्ञ आहे. असं जपयज्ञाची फार महती आहे. कर्मयज्ञ आहे, असे बरेच प्रकार आहेत यज्ञाचे. आता मुख्य म्हणजे काय, आपण संसारिक मनुष्याला कर्म करणं महत्त्वाचं आहे. तर आपण जे कर्तव्य म्हणून कर्म करतो त्यास यज्ञ म्हणतात. आता वर्णानुसार किंवा आश्रमानुसार किंवा धर्मानुसार, जातीनुसार, स्वभावानुसार, आपल्या ज्ञानानुसार आणि देश काळ या अनुसार जे आपण कर्तव्य म्हणून कर्म करतो त्यास यज्ञ असे म्हणलेलं आहे. म्हणजे संसारिक मनुष्याने आपण जे धनप्राप्तीसाठी, आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी जे कर्म आपण कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं आहे त्यास यज्ञ म्हणतात. त्याला कर्मयज्ञ म्हणतात. आता प्रत्येकाचे कर्मयज्ञ वेगवेगळे आहेत. ब्राह्मणाचं कर्म काय आहे, ब्राह्मणाचं म्हणजे अध्ययन करणे म्हणजे शिकणे, अभ्यास करणे, अध्ययन करणे, अध्यापन करणे म्हणजे शिकवणे. आपण जे काही शिकलो ते दुसऱ्याला शिकवणे, दान घेणे आणि दान देणे हे सर्व ब्राह्मणाचं कर्म आहे, त्यालाच यज्ञ म्हणतात. क्षत्रियाचं कर्म काय आहे, क्षत्रियाचं कर्म देशाची सेवा करणे, समाजाचं रक्षण करणे, देशाचं रक्षण करणे हे क्षत्रियाचं कर्म आहे. वैश्याचं कर्म आहे शेती व्यवसाय करणे, गोपालन करणे, नंतर व्यापार करणे. हे जे कर्म आहेत त्याच्या स्वभावानुसार, वैश्याच्या स्वभावानुसार जे कर्म तो स्वीकारतो त्यास यज्ञ म्हणतात. शूद्र काय करतो, सेवा करतो. सेवेला भक्तिमार्गामध्ये फार महत्त्व आहे. आता एखादी नर्स रोग्याची सेवा करते त्यास पण सेवा म्हणतात, त्यास यज्ञ म्हणतात. त्या नर्सेसचा तो यज्ञ आहे. सेवा करणे हा नर्सेसचा यज्ञ आहे. एक इंजिनियर एक मोठा डॅम बनवतो, एक मोठा डॅम बनवतो, एका नदीवरती मोठा पूल बनवतो. आता जसं काश्मीरमध्ये आता चिनाब नदीवरती एक मोठा रेल्वेचा पूल बनलेला आहे. तर ते बनवणं म्हणजे एक यज्ञच आहे. मुंबईचा अटल सेतू हा एक यज्ञच आहे. तर हे सर्व जे आहे ते यज्ञच आहेत. मनुष्याने आपण जो स्वभावानुसार जे कर्म स्वीकारलेलं आहे ते नेटानं करणे, चांगल्या प्रकारे करणे, इमानीद्वारे करणे यास यज्ञ म्हणतात. यज्ञाचे असे बरेच प्रकार आहेत. तो यज्ञ कसा साध्य करावा, ते यज्ञ करत असताना काय काय कष्ट पडतात हे आपण आता पुढच्या प्रवचनामध्ये बघू. हे प्रवचन येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.